काका नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव माजी सैनिक अंगद आतकरे, राहणार खंडापूर. अच्छा. हाजी. खंडापूरमध्ये मोठा सप्ताह झालेला आहे. हो. सप्त्याची ज्यावेळेस सुरुवात झाली, आता जवळपास लोक म्हणतात 3 कोटीचा घोटाळा आहे. आता दादा आता सरपंच साहेब बोलले तर 3 कोटी जवळपास 50 कोटीच्या आसपास दररोज 10 पोती निसते नोटांची जमा व्हायची म्हणे, 10 पोते. आणि मंत्र्यासंत्र्यांनीच कोणी 10 लाख दे, कोणी 20 लाख दे, कोणी 40 लाख असे पैसे दिले, म्हणजे 50 कोटीच्या आसपास ही गफलत आहे म्हणे. तर ही जी कल्पना होती तुमच्यापर्यंत कोणी आणली किंवा तुम्ही किती पट्टी दिली, वर्गणी वगैरे दिली का तुम्ही? आम्ही सगळे आमच्या गावानं प्रत्येकानं मजुरी करून मजुरांना सुद्धा पट्टी दिली आहे. मी तर दिलं पण गावाच्या लोकांनी सर्वांनी दिले. आणि 50,000 माझ्या हिशोबाने त्याच्यापेक्षा जास्त असणार रक्कम, बरं काही रक्कम कमी वाटलेली आहे. 50 कोटी म्हणताय? 50 कोटीच्या पुढे ही रक्कम माझं. अहो दिलीपराव साहेबांनी 43 लाख रुपये दिलेत. हां, आपले काय नाव आपले अहमदपूरचे आमदार साहेब पाटील साहेब त्यांनी दिले 17 लाख रुपये. कराड साहेबांनी दिले 11 लाख रुपये. आणि दूध आणि टँकरनं दूध दिलं. अच्छा. एवढं लोकांनी फाटक्या म्हणजे धोतरातनं पैसे काढून दिलेत, बरं का. आणि आम्हाला इतका आनंद होता. आम्ही कदम माऊलीवर आम्ही हे सगळं अगदी विश्वासानं अगदी म्हटलं वाटलं होतं. पण आमचं जसं की आम्ही आता मी सैनिक आहे, मी शेवंटवणच्या लढाईचा माणूस आहे. आम्हाला जसं बांगलादेशला स्वातंत्र्य करून जेवढा आनंद मिळाला होता, आणि परवा ज्या हिंदू अत्याचार झाला ते बघून आम्हाला असं वाईट वाटलं, तसं आम्हाला सप्ताह झाल्यानंतर आमची दर्शन घेतो माऊलीच्या पादुकाचं डुप्लिकेट पादुका म्हणून थोडं आम्ही दगडाला मानणारे माणसं आहोत. आम्ही दगडाला सुद्धा पाया पडणारे माणसं आहोत. पण आमचा हा विश्वास म्हणजे आमच्या भावनेसंग खेळ झाला हा. अगदी आम्ही अंतकरणातून अगदी आम्ही दुःखी होई. म्हणजे आमचं नाव सगळं खंडापूरचं नाव सगळं महाराष्ट्रामध्ये झालं होतं. बरोबर. पण तुमचा काय दोष नाही याच्यात? तुमचा काय दोष? आमचा काही दोष नाही. तुम्ही बोली श्रद्धा श्रद्धेपोटी माझं पोरग रात्री 1 वाजता घरी येत होतं, जेवायला वाढायला जात होतं. आम्हाला आनंद वाटायचा आम्हाला. पण त्याचं ही गालबोट लागलं. माऊली महाराज तर म्हणता की मी फक्त सांस्कृतिक विभाग होता माझ्याकडे, पैशाच्या याच्यात माझ्या याच्यात कुठल्याही प्रकारचा, किंवा अजून त्यांनी एक जणांचं नाव सांगितलं त्याच्यात आमचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही. हे फक्त जे आयोजक येतील लातूरचे वगैरे त्यांचा संबंध आहे, आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. ह्यांच्याकडे बघून आम्ही 1 रुपया देत नाही. आम्ही कोणाक काय नाव आपलं हे शिवणेकर वगैरे आणि हे म्हणतात नाही लोक. आम्ही फक्त माऊलीकडे बघून आम्ही सगळं ही केलं. आम्ही त्याच्याकरता आम्ही गेलो एवढं किस्सा घेतलेला आहे. पण माऊली तर म्हणता, माऊली काय म्हणता की माझा याच्यात कुठल्या प्रकारचा काय, मी फक्त सांस्कृतिक, मी फक्त काल्याच्या कीर्तनाला याला होतो, बाकी याच्यात माझं कुठल्या प्रकारचा संबंध नाही. नाही माऊलीने असं अंग झटकायचं नाही, असं पूर्ण झटकून बाहेर बाजूला निघायचं नाही. माऊलीकडे बघून आम्ही सगळं ही सप्ताह केलेला आहे. मग मेन माऊलीच होते. तुमचं म्हणणं लक्षात आलं का? त्यांचं म्हणतं असं आहे का त्याच्यात माझा म्हणजे संबंधच नाही, फक्त सांस्कृतिक, मी फक्त काल्याच्या कीर्तन आलो, बाकी मला काही त्याचं काहीच माहीत नाही. तुम्हाला कळत नाही का तुमचं नाव बदनाम होऊ लागलं इथे? तुम्ही माऊली आमच्या हृदयातले माणसं, छोटे माऊली म्हणायचं आम्ही. स्वतः मी त्यांची आमच्या हनुमान मंदिरामध्ये बैठक, त्या बैठकीला मी होतो. त्यावेळेस एवढं त्यांनी उद्धार बोललं, आम्ही त्यांच्याकडे बघून आम्ही सगळं हे केलं आहे. पण ह्या माऊलीला सुद्धा ही बदनाम करण्याचं कारण नाही समजा म्हटलं. पण माऊलीला कळायला पाहिजे ना, माऊली जिम्मेवार व्यक्ती माऊली होता. आम्ही इतराला आम्ही माफीत नाही. आम्ही फक्त माऊली, आम्ही त्यांच्याकडे बघून आम्ही हा सगळा व्यवहार केलेला आहे. माऊली जर म्हणता की माझा याच्यात कुठल्याही प्रकारचा रोल नव्हता, किंवा मी फक्त सांस्कृतिक म्हणजे मी फक्त काल्याचे कीर्तन आलतो, परंतु माझं एक असं म्हणायचंय, ज्यावेळेस एखादी मोठी गोष्ट असते त्याला करता करविता किंवा त्याचा मार्गदर्शक किंवा तो सगळा काहीतरी असतो ना, तर तो कोण होता? माऊलीच्या नावावरच सगळा हा सप्ताह झालेला होता. माऊली जिम्मेवार होती. जसं आता मी सैनिक आहे, मी आता आमचे जनरल किंवा ब्रिगेड कमांडर ही लढाई मैदानात पाठीमागं असतात, आम्ही समोर असतो. पण कार्य आम्ही जर केलं तर त्यांचं नाव बदनाम होते, ब्रिगेडियर जनरल साहेबाचं. तसं मला असं म्हणायचं, आव्हान करणारा कोणी होतं का? माऊलीने कधी पैशाचं किंवा नाही, माऊलीने कुणाला पैसा 1 रुपया मागितला नाही. नाही सप्त्यासाठी कधी म्हणजे असं अलाउन्स करणे का मदत करा, हे करा, ते करा, असं करा, तसं करा. आता एखादा जो महत्त्वाचा व्यक्ती असे आवाहन करतो ना, सप्ताह जर एखादा मोठा सप्ताह होतो, तर माऊलींचं ही जी संकल्पना आहे सप्त्याची, ही कोणी आणली हे तुमच्या गावात? हे संकल्पना आणली
हे का ना शिवणेकर माऊलीनं, शिवणेकर महाराज आहेत ना, त्या जाधव शिवणेकर त्यांनी ही कल्पना इथं मांडली आणि आम्ही त्यांनी सुद्धा स्वतः म्हणजे माऊलीचा काय दोष नाही, म्हणजे शिवनीकरांनी सप्ताह भरावला, माऊली फक्त कीर्तन करायला आले का? त्यांनी विनंती केली शिवणेकरनी कुणाकडं माऊलीकडं बरं. की बाबा आमच्या गावाला तुम्ही सप्ताह करा लातूरला. आणि सप्ताह आम्हाला अगदी असं वाटलं की आम्हाला हा सप्ताह बघून की आम्ही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आम्ही कमजोर नाहीत बरं का, असं वाटलं आमच्या जीवाला. पण ही भ्रष्टाचार म्हणलं की आम्हाला अगदी आम्ही वाटलो म्हणजे आमच्या योग्यतेलाच आम्ही गेलो, आम्हाला असं वाटलं. तुम्ही हे पैशाचं काही नाही. माऊली महाराजांचा आमच्या नाशिकमध्ये पण निवडणुकीच्या दरम्यान, म्हणजे ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक लागली होती ना, त्याच्या दरम्यान आमच्याकडे पण खूप नाशिकमध्ये मोठा सभा झाला. अगदी हेलिकॉप्टरनी पादुका आणल्या होत्या. अगदी मोठमोठे छगन भुजबळ साहेब सुद्धा त्या सप्त्याला आले होते. भरपूर लोकांनी देणग्या पण दिल्या. त्यावेळेस माऊलीचा सप्ताह त्या पण इथं मग नेमकं माऊलीचा काहीच रोल नव्हता का मग? म्हणजे लोकांना आव्हान करणे किंवा सगळं मॅनेजमेंट काहीच नव्हता. माऊलीने आमच्या हनुमान मंदिरामध्ये हा सप्ताह माऊलीचा नव्हताच का? फक्त किशोर महाराज सप्ताह होता का सगळा? नाही किशोर महाराज कसं करू शकतात? माऊली त्याला सांगलं तुम्ही म्हणता का हा याचं किशोर म्हणजे नाही किशोर महाराजच्या विनंतीवरून ह्यांनी सप्ताह इथं ठेवला. मला तेच म्हणायचंय असं. बरोबर आहे. नाही पण माऊली महाराजांनी काय म्हणली इथं मंदिरामध्ये, आमच्या हनुमान मंदिरामध्ये आमचे जोड हनुमान आहे, इथं काय म्हणले की बाबा तुम्हाला घडलं तर 500 रुपये आणि 11 भाकरी, हे 5 भाकरी म्हणले होते, पण लोकांनी 11 भाकरी दिल्या. पण ते पत्रकार परिषद काय म्हटले का माझ्याकडे फक्त कीर्तनाचं, बाकी पैशाचं मी कोणाला काही म्हणलो नाही, मला काही ते काही विषयच नाही. ते असं झडकून जमत नाही, जादा झडकू नका तुम्ही. अच्छा. हां, तुम्ही सर्व 10-12 माणसं होते त्यांचे, सगळे त्या टीममधले आहेत. दुसरी गोष्ट, आता समजा जर मेन जर एखादा व्यक्ती असेल तर त्याची जबाबदारी पण असते ना. हो ना, मग ती मॅनेजमेंट सगळं काही नाही का? अहो इंडिया म्हणलं की मोदी कोणी केलं तर मोदीनंच केलं. बरोबर. तसं काम आहे. माऊलीच होते जिम्मेवार, सगळ्या कार्यक्रमाला जिम्मेवार म्हणलं तर माऊली. तुम्ही किती दिवस कीर्तनाला गेले होते? मी दररोज जातो कीर्तनाला. अच्छा. कीर्तन तर माऊली ज्यावेळेस सुरुवातीचं किंवा शेवटचं किंवा एखादा सेलिब्रिटी ज्यावेळेस यायचा त्यावेळेस त्याच्या संग त्याचं स्वागत करणे किंवा त्याच्याविषयी काही गोष्टी बोलणे किंवा सप्त्याला, आता म्हणतोच ना का सप्त्याला आपल्याला ते मदत करू राहिले किंवा त्यांनी मदत करावी, असं काही माऊलीचा रोल होता का? नाही माऊलीने कुणाचा सत्कार म्हणजे छोटी 5-6 माणसं तेवढ्याचा त्यांनी करायचं. त्यांनी काही एवढं आगाव म्हणजे असं दाखवलं नाही, आपलंही दाखवलं नाही माऊलीने. पण आमच्या जीवाला जी झटका बसला, आम्ही बी वारकरी आहोत, मी मालकरी आहे बरं का. आम्हाला ही माऊलीचं आम्हाला एवढं दुःख वाटलं. माऊली आणि शिवणेकर रडलं बरं का. आणि माऊलीने किस्से दाखवले. तुम्ही संत आहात, तुम्ही किस्से दाखवायचे ना आम्हाला, आम्ही तुमचे किस्से भरून दिलो. म्हणजे तुम्हाला की आम्ही तुमचा परपंच बघायचा नाही, पण तुम्ही जे सप्त्याला जे आमच्याकडून देणगी मागितली होती त्याचा लावायचे, आम्ही तुम्हाला विचारणारच नव्हतो. माझा एकच विषय, माऊलींनी सप्त्यासाठी देणगी मागितलीच नाही का? कोणाला काही म्हटले नाही का सप्त्यासाठी मदत करा, हे करा, ते करा? नाही म्हणले होते त्यांना 500 रुपये जर जमलं तर 500 रुपये द्या आणि भाकरी 5 भाकरी द्या. पण लोकांनी भरभरून 11 भाकरी दिल्या. ज्यावेळेस सुरुवात झाली या ठिकाणी त्यावेळेस स्वतः इथं नेमकं कोण आलं होतं? मी स्वतः होतो ना. आयोजक किंवा सप्त्यावाले कोण आले? आयोजक कोणी 2-3 आयोजक होते बरं. माऊली नव्हते? माऊली होते, किशोर माऊली होतं. आणि या सप्त्याचं जे मॅनेजमेंट आहे, म्हणजे 4 गावात फिरणं, जिल्ह्यात फिरणं, हे मॅनेजमेंट नेमकं कोण होतं करणारं मेन? एवढं काही मला माहिती नाही, पण आमच्या गावापुरतं मला माहिती आहे. सांगतो बरं की माऊली आली होती, माऊलीने आवाहन केलं तर आम्ही दुसऱ्या कुठल्या बैठकीला गेलो नाही. दुसरा एक विषय, ज्या पादुका ज्या आणल्या आता मीडियामध्ये असा चर्चा म्हणजे विषय का त्या पादुका ज्या होत्या त्या तुकाराम महाराजांच्या पादुका अशा हलावता येत नाही. तुम्हाला नेमकं काय सांगण्यात आलं पादुकांच्या विषयी? नाही, त्या दिवशी मी संध्याकाळी पादुका माझ्या मोबाईलवर पाहिलं. विश्वास पाटील आहेत नाही, ते पाटलांनी दाखविलं वगैरे आमचं अंतकरणाला अगदी ठेस पोहोचली. आम्ही जर म्हणलं आता पादुका आल्या, आमचं पोरग सकाळपासूनच बाया आमच्या मित्राची मंडळी आजारी पडली बरं का. तिला 5-6 महिने, तिला म्हणजे 4 महिने तर तिला 4 महिने नाही, तो अजून आजारीच आहे ती बाई. आणायला गेली ती पालखीचा सोहळ्याला. अच्छा, काय झालं होतं मग? आजारी पडली गोलाईमध्ये पडली. बाप रे बाप. मग ही आम्हाला वाटलं की असं का म्हटलं एवढं आम्हाला, म्हणजे आमच्या गर्दीमध्ये म्हातारी बाई होती, बरोबर पडली. अजून ती सिरियसच आहे. बरोबर, बाय श्रद्धेपोटी सगळं विश्वास हो. आम्ही सुद्धा म्हटलं. माझा तुमचा प्रश्न थेट तुम्हाला असा आहे का, आता पादुकावरून एक चर्चा होते की पादुका त्या यांनी सांगितल्या बा खऱ्या आहे बा, आणि इथं मीडियामध्ये आलं की तुकाराम महाराजच्या पादुका ह्या हलवल्यात जात नाही आहे.
ते भक्तांबरोबर भावनेबरोबर खेळले. याच्यात काय तुम्हाला सुरुवातीला खरोखर काय सांगितलं होतं? पादुका खऱ्या सांगितलं होतं का खोट्या सांगितलं होतं? पादुका येणार म्हणले होते अच्छा आम्हाला खरे आणि खोटे काय म्हणले होते पण पादुका येणार. आता आम्ही सैनिक होतो, आम्हाला माहीत होतं ह्यांनी जर डुप्लिकेट पादुका म्हणून असेल पहिलं जर प्रचार केला असता ह्यांना एवढं पाया पडायचं होतं म्हणजे कोणाची. तुम्हाला काय वाटतं हे जे प्रकरण घडलं, आमच्या भावनेसंग खेळले गेले ही भावना. हे सगळं जे प्रकरण झालंय, आम्ही भावने आम्ही दुःखी आहो. आमच्या भावनेसंग खेळ आम्ही त्या दगडाला देव मानणार आहे हो. बरोबर. आम्ही दगडाला म्हणजे देव मानतो आम्ही. तुम्ही डुप्लिकेट पादुका म्हणला असतो, तुम्ही सप्ताह म्हणला असतो, आम्ही आनंदाने देत होतो. महाराज लोक पण सगळे तसे नाही, चांगले पण लोक आहे. बेस्ट आहेत चांगले लोक आहेत, चांगली करतात, ज्ञानार्जन चांगलं करतात, अशी गोष्ट नाही. सगळेच माऊलीचं कीर्तन आम्ही ऐकलं. माऊली अगदी कीर्तन बेस्ट करतात, कीर्तन चांगलं अगदी भरून जातो आम्ही. काय वाटतं तुम्हाला याच्यात माऊलींच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? मग माऊलीला घेरलं गेलं, माऊलीला बदनाम करण्याचा म्हणजे हे बरं झाले, बदनाम झालेत माऊली. आता माऊलीने स्वतः अंग झटका नाही पाहिजे, ह्यांनी तेच कसं निपटायला पाहिजे. आता आम्ही बघलो टी व्हीवर बघलो सगळं. मी परवा माऊलीचा एक विषय, संशयास्पद एक विषय माऊलींचा. माऊली काय म्हणता माहिती का, आम्हाला कोणावर आरोप करायचे नाहीये. आता 3 कोटीचा याच्यात गफलत झाली आहे, दादा तर 50 कोटी म्हणताय. मग मला असं म्हणायचं, तुम्ही जर त्या ठिकाणी असते तर तुम्ही असे बोलले असते का आम्हाला कोणावर आरोप घ्यायचं नाही, आम्हाला कोणाला काही म्हणायचं पण नाही. माऊली असं म्हणताय का आम्हाला कोणावर आरोप घ्यायचं नाही, आम्हाला कोणाला काही म्हणायचं नाही पैशाच्या अफरातफरीवरून. ही माऊलीचं हे वाक्य तुम्हाला कसं वाटतं? नाही माऊलीने आता जमत नाही आम्हाला. आमच्या गावात अशी चर्चा चालू आहे की पोत्यानं पैसे भरले तर दादा म्हणे दररोजचे 10 पोते पैसे जमा व्हायचे, तासाला 1 पोतं जमा व्हायचं म्हणे. नाही म्हणतात गावासकडे चर्चा आहे. पोत्याला पैसे म्हणजे 1 घंट्याला पोते म्हणजे पोते भरत होते आम्ही मोजणीत पैसे. 4-5 कोटी तरी मंत्र्यांनीच दिले असेल, म्हणजे 40-40 लाखापर्यंत एका मंत्र्यांनी दिले. आता दिलीपरावने दिले, साहेबांनी दिले की 43 लाख 42 लाख रुपये त्यांनी दिले. तर माऊलींचं म्हणणं तुम्हाला काय वाटतं का? ते म्हणतात की आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही, आम्हाला त्याच्यात काही आमचा काही याच्यात संबंध नाही. माऊलीनं 1 रुपया घेतला आणि तिची म्हणतो आम्ही, पण माऊली जिम्मेवार आहेत. माऊलीने सगळं निपटायला पाहिजे आमच्या मनानं. माऊली तर म्हणते आम्हाला कोणाचं नावच नाही घ्यायचं. नाही असं का जमते? ही तुमच्या ह्यांचे काटा पाहिजे मागायची तुमच्या नावावर. ह्यांनी माऊली सप्ताह आमचं सप्ताह ज्ञानेश्वर माऊली सप्ताह म्हणायचे आमच्या सगळं उचलून. आणि आतापर्यंत अशी 7 सप्ते झाले. भरोस पाट्याचा मला वाटतं पहिला आहे. अशी महाराष्ट्रामध्ये 7 सप्ते झाले. झाले. देऊचा बी आम्ही सप्ताह पाहिला आहे. देऊ सप्ताह देऊला चांगला. काय वाटतं तुमच्यासारखे एकदम भावनिक लोक अगदी देवाप्रमाणे माऊलीसारख्या महाराजांना मानता, ते जर ह्या प्रकारात आले, तिने जर तुमच्या भावनेबरोबर खेळ असेल, ते जर ह्या प्रकारात सापडतं म्हणजे विशेष आहे ना. आम्ही अंतकरणातून दुःखी आम्ही. त्याच्यापासून आम्ही चौकात यायला आम्हाला ही लाज वाटलेली, कारण आम्ही असं आमच्या भावनेसंग कसं खेळले गेले. देव बघून गेले या गोष्टीला. अगेन त्यांना हे ते भोगावं लागणार, ही भोगावं लागते. तर आमची खतरनाक आमची 2 जोड मारुती आमचा बघून घेते मारुती. आम्ही पैसे ह्यांना दिले नाहीत. आम्ही माऊलीच्या पादुक्याला पैसे दिले. आम्ही हिला पण कोणी पैसे खाल्ले आम्हाला ह्याचं काय मतलब नाही. आम्ही विचारसुद्धा नाही, आम्ही तिकडे विचारणार सुद्धा नाही. पण पैसे दिले, गोळा झाले, पैसे झाले, ह्याने विल्हेवाट करते. ह्यांना कोणी विचारणार सुद्धा नव्हतं. अहो त्या कीर्तनामध्ये एक जण कोण जाईल मला दुसराच नाही. त्यानं म्हणलं आमच्यावर तलवारी द्यायचा म्हणलं, म्हणजे आम्ही दान देऊन आम्हाला तलवारीने आमचे पाय तोड. असं का बरं बोलले ते? का बोलले? कोण बोलला? एक जण मी स्वतः कीर्तनमध्ये. शिवनीकर बोलले काय ना? मग किशोर नाही बोलला, मग दुसरा बोललाय महाराजाच्या बघितला होता त्यानं बोललाय. आणि बापरे बाप, कशावरून नेमका काय विषय तो एवढा पेटला कशामुळे? गोंधळ करायला कुणी हे करायला विषय म्हणा तर आम्ही पाय तुडू म्हणला. एका म्हणला तलवारीने पाय तुडू म्हणला. आणि तू रेकॉर्ड असेल. आणि कोणाचा कोण होता तो नेमका? महाराज कीर्तनकार महाराज होता? नाही कोणतरी महाराजच होता. पण मी माझ्या समोर असा मी तिरपा होतो, मला दिसलं नाही. तुम्ही ते प्रकरण काय झालं होतं नेमकं? कशावरून? हिशोब वाचून दाखवला ते हिशोब वाचून दाखवत असताना का झालं की ते निघालं तो, म्हणजे तो शब्द माझ्या कानावर पडला. म्हणजे लोकांनी गोंधळ केल्यानंतर तो बोलला का? गोंधळ लोकांनी गोंधळ कुणी केला होता? गोंधळ शिवनेकर महाराज माऊली हिशोब देऊ लागले, सांगू लागले इकडं. तोपर्यंत त्यानं काय केला माहीत आहे का? समोर आला, म्हणजे समोर मी ते उभा राहिला होता. दक्षिण बाजू लोकांनी त्या माऊलीच्या बघितला होता. बरोबर. छोटी माऊलीच्या. आणि त्यानं म्हणला जर कोणी हे केलं तर आमच्याजवळ तलवारी बी आहेत आमच्याजवळ. आम्ही म्हणजे आम्हाला भांडणाची आमची तयारी आहे. म्हणजे आम्ही आलो भक्ती मार्ग. हे तो स्टेज आहे का? तुम्ही एखाद्या निवडणुकीमध्ये एखाद्या कुठेतरी बोला की. म्हणजे पब्लिकला उद्देशून बोलला का? हां बोलला. मला उद्देशून बोलला त्यानं. तुम्ही हिशोब मागायला लागले हो? हिशोब मागितला नव्हता. हिशोब म्हणजे पण तोच लोकांनी विषय भावड्या माऊलीनी सगळ्यांनी. आणि माऊलीला माझं बरं काय का तुम्ही मेंढरासारखं उड्या मारू नका. प्रत्येक माऊली त्यानं शिवनेकरनं काय म्हणलं, आपलं ठरलं होतं का नाही म्हणलं पहिलं सप्त्याच्या पहिलं की पैसा गोळा झालेला देऊला द्यायचा. कुठं झाली यांची बैठक मला सांगा बरं. माऊल्यांची लाख माऊली होत्या तिथं. त्या माऊलीने हातवर केला. आमचं ठरलं म्हणले. आता तो एक विषय काय माहिती का?
आता पत्रकारांनी माऊलीला एक प्रश्न केला की तुम्ही काय म्हणता त्यांनी ट्रस्ट म्हणजे स्थापन नाही केली त्यांनी मग पत्रकार काय बोलले त्यांनी जर ट्रस्ट जर स्थापन नाही केली तर मग तुम्ही वर्गाने कसं काय दिल्या? तेच आता आम्हाला तसं काय तर माहीत नाही. आता मी पत्रकार परिषद पाहिली मी लातूरची पत्रकाराची प्रश्न मी ऐकले बरं का. सगळं मी पाहिलं राहो. आम्ही जागरूक आम्ही नागरिक आहोत अशी गोष्ट नाही. पण ते काय झालं माहिती आहे का आम्हाला हे म्हणजे त्यांनी हे काय ते सगळं आम्हाला त्याच्यामधले विषय काय मला माहीत नव्हतं बरं का. म्हणजे त्यांनी विचारलं नाही. पण आम्ही पैसा जर दिला आहे सगळं पैसा मी एक माझी सैनिक म्हणून सांगतो मी की सगळा पैसा ह्या शिवसैनिकांना देत नाही कुणी कुणाला नाही फक्त माऊलीच्या बघून दिला आहे. बरोबर. आणि दुसरा एक विषय ज्यावेळेस पत्रकार परिषद चालू होती ना तर ज्यावेळेस माऊलीच्या बाबतीत एक पत्रकार बोलला डायरेक्ट तो शब्द मी काय ऐकला नाही तर बाकीचे जे माऊलीचे जे राईट साईड आणि लेफ्ट साईडचे जे साथीदार आहे ते त्याच्यावर धावले डायरेक्ट बाचाबाची करायला लागले. त्यानं म्हणला ना तुम्ही सगळे 10 जण तुम्ही ह्याच्यामध्ये सामील आहात म्हणलं त्यानं त्या पत्रकारनं मला त्याचं नाव आठवून देवा थोडं मी ऐकू आलो त्यानं काय म्हणलं की सगळे तुम्ही ह्याचे म्हणजे सगळे सामील सुरू आहेत म्हणला तर त्याच्यावर बाहेर धावले होते पण पुन्हा शांत केलं पुन्हा समजलं त्यांना शांत झाले कॅमेऱ्यासमोर बोलावं कसं म्हणून ते पुन्हा मारलं. ठीक आहे धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याच्याबरोबर. बोला ना. महाराज तुम्ही म्हणता की महाराज म्हणते की माझ्याकडे फक्त संस्कृती विभाग आहे. हो हो मी दुसरं काही केलेलं नाही. हो हो हो. अहो महाराज म्हणलं आधीच सभेमध्ये सांगितलं इथं लातूरला पत्रकार परिषदेमध्ये की मला फक्त पुण्याचे आणि नागपूर नगरचे माणसं ओळखीतात. स्वयंपाकी नगरचे आहेत काय हां थोडं इकडे. स्वयंपाकी नगरचे आहेत आणि मंडप पुण्याचा आहे. किशोर महाराजची ओळख तर आहे का तिथं कोणाची हे सगळं मिले बघत आहे हो. किशोर महाराज मिळाला तू कर मारल्याने आम्ही करता रडल्याने सगळे आयोजक संयोजक सगळे मध्ये अडकलेले ह्याच्यात पैसे कोणच कोणाला दिले नाहीत पैसे सगळे ह्यांच्या पैसे आहेत. बरं आता याच्यात सोनवण्याचा काय रोल आहे? सोनवणे मी म्हणतो मी गणिताचाच खूप टॅलेंट आहे मला सगळा हिशोब आहे. बघितलं ना पत्रकार परिषदेमध्ये आकड्यामध्ये जवळजवळ 50 लाखाचा घोळ दिला होता त्याच्या बिर्जीमध्ये आणि बाकीच्या आपल्या आपण केलेल्या बिर्जीमध्ये मला काय आठवलं नाही पक्क पण त्याच्या बिर्जीमध्ये 25 लाख काही तर 40 लाख 25,000 काही त्रास होतं आणि त्याचं गणित लागलं तर तीन ह्याचं गणित 1,65,00,000 असं काहीतरी होतं. 3दा त्यानं मांडलं होतं त्याच्या गणित खाली केलं त्याचं बेरीज लावली ती तर त्याच्यामध्ये 50-55 लाखाची घोळ आलता तर लगेच पत्रकारांनी म्हणलं की एवढे होत नाही ते एवढे होते पैसे बरोबर आहे का नाही. सगळे मिले बघत आहे तो आता आम्हाला बोलू देऊ नका काय करायचे आमचे पैसे गेले आम्ही पांडुरंगाच्या पायावर ठेवले. आपण 100 रुपये कोणी कुणाला तुम्ही देणार नाही मला तुम्ही एवढे पैसे त्यांना दिले हा एक विषय ना. मला काय म्हणायचंय? 100 रुपये देशाल का मी जर म्हटलं तुम्ही आता तुम्हाला सांगतो 1 मिनिट कोण तर म्हणलं ती बालाजी भोसले कोण मला माहित नाही बरं का तिथं पाठीमागं विचारलं ती बालाजी भोसले फलानं बिलानं तेच संघ आहे हे संघ आहे तुम्ही सांगा की ह्यांनी काय म्हणते त्या विश्वास आली सगळ्या माणसावली तुम्ही म्हणा की त्यांचाच माणूस आहे म्हणून काय महाराज छोटे माऊली आहेत तुम्ही. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न केला की ते काय बोलले की ते वर्गणीची ट्रस्टच यांना ट्रस्टच तिने स्थापन नाही केली. ऐका माऊली महाराज म्हटले मग पत्रकाराने एक प्रश्न केला ट्रस्ट जर स्थापन जर नाही केली तर तुम्ही वर्गण्या घेतल्या कशा होय ना मग मला काय म्हणायचे ट्रस्ट त्यानं आता त्याला एकट्याला कसं काय मालक केलं तुम्ही तुमचे प्रशासक तुम्ही माणसं भरपूर आहेत ना सोबत. बुक कोणी छापून दिले माऊली महाराजांनी दिले ना यांच्याकडे हा मग असं कसं म्हणता येते एवढे बुक छापा इकडून एवढी घ्या तिकडून तेवढी घ्या. अहो एका मंत्र्यांना 45-46 लाख दिले बाबासाहेब पाटलांना 17 लाख दिलेत. अहो 17 लाखामध्ये एखाद्या गरीबाचं त्याच्या आईला जमीन 2-4 एकर घेऊन म्हणजे शहर राहिला पण असता. आता सगळे म्हणून राहिले बसा पैसे खाल्ले आता सगळे मानताय मी कमेंट पण बघितल्या सगळे मानताय किंवा फेसबुकला पण बघतो की माऊली महाराज बिचाऱ्यांचा यांचा कुठल्याही प्रकारचा काही दोष नाहीये. किशोर महाराजचा काय दोष आहे? एकट्या किशोर महाराज पैदा कोण केला? माऊली महाराजांना पैदा केला ना. पण ते म्हणता ना माझा काय संबंध मी फक्त संबंध नाही स्वयंपाकी नगरचे आणि मंडप पुण्याचा आणि माझं पुण्यात नगरलाच माझी ओळखीची माणसं आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये कोणच नाही ही कोण माणसं आणली इकडं त्यांना पैसे चढवून कोण दिले? 26 लाखाचे संडास कोण बसविले? एकटा माणूस एवढं कव्हर करतो सप्ताह सगळेच मध्ये आहेत. हां काय म्हणतो बोला. नाही माऊली महाराज असं म्हणतात की माझा काही संबंध नाही पण ज्यावेळेस किशोर महाराज त्यांच्याकडे आले आपण गावातला एखादा माणूस 10 रुपये द्यायचं एखाद्याला उसने 10 रुपये द्यायचे म्हणले तर त्याचं कॅरेक्टर तपासतो. मग एवढ्या मोठ्या मराठवाड्याचा कार्यक्रम ह्यांनी किशोर महाराजाकडे दिला तर त्यांचं पूर्व पार्श्वभूमी इतिहास तपासाचं ह्यांचं काम आहे.
असं आंधळेवणी हे महाराज आहेच फुट हा तुझ्याकडे सगळं ह्याने जगात नव्हतं का? आंधळेवणी पण किशोर महाराज काय म्हणतात संविधानाचे जेवढ्या पण नियम कानून आहे तुमच्या जेवढ्या पण यंत्रणा त्याच्या चौकशी करा, मी चौकशी कराल, मी त्याला समोर जायला तयार आहे म्हणता. बरोबर आहे, करी की चौकशी झाल्यावर त्यानं दोषी 100% किशोर महाराज आहे आम्ही नाही म्हणत नाही. आणि दुसरा एक विषय सगळ्यात महत्वाचा, पत्रकारांनी ज्यावेळेस आडवे तेवढे प्रश्न केले त्यावेळेस हे आसपासचे जे महाराज लोक त्यांच्यावर डायरेक्ट असे भाईगिरी करायला लागले. अरे त्याने पैसे पोते बरोबर ठेवले 10 15 पोते घरांनी मायला काय सांगावं काय नाही सगळं काय पोते काय अहो, पैशाचे 15 पोते भरले होते 15 पोते भरले होते पैशानं मग 8 दिवसात 8 दिवसात जास्त भरले त्या 10 दिवस होते आणि तासाला एका पादुकापाशी एक पोतं भरत होतं तासाला. बर. पहिले 2 दिवस झालेस बर. मग 10 दिवसाचा विचार करा आणि ह्याच्यात ह्याने 2-3 पोतेच मापले, बाकीचे सरासरी धरली. ह्याची काही पावती नाही, ह्याचा काही अंदाज नाही. मग हे पैसे कुणाकडे आहेत? ह्यानी 7 पोतेच म्हणतात. दिवसात जवळजवळ 10-11 पोते दिवसाला जमत होते. 10 दिवसाचा हिशेब करा. आम्ही इथं मंदिरची दिवसाला किती? 10-11 पोते. बर. आम्ही इथं मंदिरची दानपेटी फुलली होती यात्रेच्या वेळेस. 1,11,000 आम्हाला दोन वाजले होते मापायला. काही जणाला घामाला मापायचीच गर्दी डायरेक्ट घातले निघाले बुंग. हा? मग आता हिशेब कसा देणार तुम्ही? मग आता ही कुणाकडे टाकले, आता त्यांच्या ह्याच्याशिवाय कुणाच्या घरी टाकले. ट्रस्टच्या लोकांपाशी दिले असतील की तिची पैसा जे आहे 10 पोते असतील, 2 पोते असतील, 4 पोते असतील, उगा अरे घरच्या घरी कसं काय टाकता तुम्ही पैसे? तुमच्या जे हातात तुम्ही जे तिथं कारभार करू लाव, तुम्ही तर ठेवा, नाही तर धर्मदायामध्ये जमा करा तुम्ही, ह्याच्या SP ऑफिसला जमा करा, तुम्ही पोलीस स्टेशनला जमा करा शेल लावून. बरं या सप्त्याला त्याच्या घरात कसं काय पैसे तुम्ही ठेवलाव? मग आमच्याकडे टाकायला काय झालं त्यांना आणून? आम्ही माणसं नव्हतो का? मला एकच म्हणायचं आहे का एवढा मोठा तुमचा सप्ताह होतोय, ज्यावेळेस सप्ताह एवढा मोठा होतोय त्यावेळेस एकच व्यक्ती नसते, याला पूर्ण टीम वर्क काम करत असतो. मग तुम्ही किशोर महाराजांनी सगळे पैसे नेले कसे, मला हा एक प्रश्न पडतो. नेऊ शकत नाही एवढे पैसे. हो अहो ते मरेल की एवढंच आहे की ती पोत्यानं पैसे नाही होतात तेव्हा ती पैसे जातात तिकडं, खिशात पैसे बसत नसते ते. असं का करू तुम्ही? अहो, ह्याच्यात पूर्ण टीम आहे, एकटा असू शकत नाही. पूर्ण टीम आहे. फक्त आता ह्यांच्या वाटणे पाय कोणकड कमी जास्तीच्या पाय बांधणे लागलेत. LCB कार्यक्रम करावा लागेल ह्यांच्यावर रेट टाकून किंवा ह्यांना सटके देऊन का ह्यांनी सगळं खरं काढावं दुसरी लागेल. गोष्ट जे सुरुवातीचे ज्या पत्रकार परिषदेचे जे 1-2 व्हिडिओ आहे ना त्याच्यानंतर पुढे काय तिची त्याच्यावर कारवाई झाली का, काय नेमकं काय? नाही काही झालं नाही, काही झालं ह्याने उगा आता हिशेब दाहून साफसफाई करून टाकतात. काय ह्याच्यावर काही होत नाही, कुणाची ताकद नाही ह्यांच्या विरोधात पण बोलायची. एखाद्या मीडियावाल्याने यायला पाहिजे ना पुढं काय झालं. एखादी मला एक बातमी पण दिसत नाही. त्याला बी दाबतात मीडियावाल्याला, काय तर पुन्हा फोनवर सांगतात धर तुला 10,000 20,000. मीडियावाले काय करतात मग? बसतात थंडी बी. पापात भागीदार होता ते पण. 100% होते तर देहच प्रत्येकाचं कमवून. तुम भी खाओ हम भी खाते. पण देवाचा कुणालाच पचणार नाही. गावाचं, देवाचं, भावाचं ही ह्यांना आया पडत्याल. जे खातील त्याला, बाकीच्याला नाही. आमच्या गावाचा पैसा गोळा केला आमच्या गावाचा आहे, कुठं जाणार नाही. आता आम्ही ती पैसा सगळी मांडून बोलवून माणसं सगळी दंडी देऊन एक दिवशी इथं आम्ही काम करणार आहोत मंदिरचं. दुसरं एक तुम्हाला शेवटचा एक विषय, ज्यावेळेस सप्त्यामध्ये नेमके कोण कोण सेलिब्रिटी आले होते? म्हणजे मोठमोठे लोक असे का ज्यांच्याकडून मग म्हणजे बाबा मागणी झाली का सप्त्याला काहीतरी देणगी द्या असं कुणी आवाहन केलं असेल ना? मेन गोष्ट पहिल्या सुरू आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, ते आले. बाबासाहेब पाटील आले. जिल्ह्यातील पूर्ण त्यांचं पद पण सांगा ह्या परिसरातलं, मला एवढं जास्त माहिती. बाबासाहेब पाटील महसूल मंत्री आहेत अच्छा. आमचे महाराष्ट्राचे, सहकार मंत्री, ते पण. सॉरी सहकार मंत्री. आणि दिलीपराव देशमुख ही लय मोठं नेतृत्व आणि इमानदार प्राणी लातूरमधला. त्याला पक्षाशी काय देणं घेणं नाही. पक्ष प्रत्येकाला पक्ष असतोच. ते म्हणले वाटतं आता पैसे द्या म्हणून. नाही त्यांनी दिले ना, नाही पैसे 41 लाख रुपये दिले त्यांनी. असे अपराध बरं झाल्यानंतर ते बोलले वाटतं ना पैसे. नाही ते पैसे द्या म्हणून नाही म्हणाले नाही त्यांनी. पण नंतर अभिमन्यू पवार आलते, त्यांनी दिले 5 लाख रुपये. अभिमन्यू पवार कोणते? औषधाचे आमदार. अहो ते मोठे गावकर सर 21 लाख रुपये दिले त्या माणसानं. अच्छा. किती होते एवढ्या ह्या मंत्र्याचे झाले 4-5 कोटी रुपये. त्यांनी का म्हणलेलं वाव का नाही का? 100% 50 कोटीचा खेळ आहे. काहीच नाही. 5-4 कोटी दाखवायची ही मोडण्यापैकी किशोर महाराजच्या मागे लागले तर ही सगळेच मध्ये आहेत. आता जास्त नाही, मला जायचे बरं
ज्यावेळेस हे सेलिब्रिटी लोक यायचे त्यावेळेस माऊली महाराज जे आहे यांचा काही रोल नव्हता का काही त्यांना म्हणजे म्हणायचं का सप्त्याला मदत करा वगैरे ते म्हणता माझा याच्यात काही संबंध आहे त्यांनी म्हणले की बरेच वेळेस म्हणले की कराडापाणी दिले पुन्हा कराडापाणी किती 11 लाख आणि पुन्हा तुपाचं टँकर आणि दुधाचं टँकर रमेश आप्पा कराडनी तर ह्याने काय म्हणले त्यांच्या घराचं वर्णन ह्याने एवढे दिले हे का बघा तू का आप्पा आले तर काय करणार आहेत बघा कोण बोललं छोटे माऊली अहो सगळेच आहेत हो हे ते म्हणता माझा काहीच संबंध नाही याच्यात होत आहे आम्ही ऐकलं की डोळ्यात हे कानानं इकडं कीर्तन झालं की आमच्यातले काही व्यक्ती किशोर महाराज आणि छोटे माऊली इकडं मंडपात महाराजाचे येऊन जेवण करत होते. कोणत्या महाराजांच्या मंडपात नाही इकडं महाराजासाठी एक मंडप अन्नदानासाठी एक सेपरेट ठेवलेला होता. शेवटपर्यंत सगळे माऊली महाराज आणि किशोर महाराज एक होते काही म्हणजे सांगू सगळं एकदम अहो जेवण करून पुन्हा ती तिकडे जात होती झोप माऊली महाराज फक्त संध्याकाळी 1-2 घंटे 2-3 घंटे झोपत असेल तेच त्यांच्या मागं काम होते खूप पण त्यांचं कॉन्टॅक्ट असं न निघणार आहे अजूनही सांगतो तुम्हाला मी ते आता उगा अंगलट आलंय म्हणून का ही सगळं वातावरण पण ते म्हणते मी नाही त्यातली असं म्हणते मी नाही त्यातली त्यांच्या हाताला काय लागली नाही. कुणाच्या ते अहो पण मग मला एक सांगा माझं एकच मत आहे ऐका कोण म्हणलं माऊली महाराजाच्या दोषी नाहीत म्हणून 100% माऊली महाराज आणि हे सगळे जे 10, 15, 20, 50 जण आहेत का एक ना एक खडा जिम्मेदार आहे त्यांची आता माझा एकच प्रश्न आहे याचा मेन सेनापती कोण आहे माऊली माऊली महाराज मग तुम्ही कसं काय म्हणता का माऊली महाराज याचा दोष नाहीये त्याने पत्रकार परिषदेत म्हणले की मी रुपया नेल नाही. मग तुमची जबाबदारी नाही का? ते पोती जे नोटांचे भरून गेले यांनी का बरं त्यांची जबाबदारी आहे आयोजक तेच आहे. आता मला तुम्हाला एकच प्रश्न करायचा तुमचं ओके ठीक आहे मला तुम्हाला एकच प्रश्न करायचा आहे माऊली महाराज याच्यात काहीच दोष नाही ठीक आहे मला पण मान्य आहे परंतु जे पण सेलिब्रिटी आलेले होते ते काय म्हणता की माझा याच्यात कुठल्या प्रकारचा पैशाचा माझा काही संबंध नाही आहे मी फक्त सांस्कृतिक काम विभाग सांभाळा असं नाही म्हटले मी फक्त कालाचं कीर्तन आणि ते कीर्तन होतो बाकी माझ्या याच्यात कुठल्या प्रकारचं संबंध असं मीडियात बोलले ते तर मग मला असं म्हणायचं आहे ऐका मला असं म्हणायचं आहे ज्या 8-10 दिवसात जो सप्ताह चालला बरोबर त्या सप्त्यामध्ये जे मोठे जे लोक यायचे सेलिब्रिटी त्यावेळेस हिनी त्यांना काही आव्हान केलं का नाही केलं आता मी तर काय पाहायला नव्हतो का तुम्ही एवढे पैसे काहीतरी देणगी द्या किंवा असं करा तसं करा नाही केलं ना त्यांचा सत्कार हीच करीत होते माऊली महाराज हां बर आणि 1 महिन्यानं आधी कोण फिरलं 6 महिन्यानं किशोर महाराज माऊली महाराज आमच्या गावातील काही व्यक्ती प्रत्येक मंत्र्याकडे जायचं हे कार्यक्रमाचं नियोजन सांगायचं ह्याने होतेच की सांगायला होते का नव्हते पूर्ण ग्रुपवर आहे बरोबर टाकलेले त्यांनी फोटो असं आता मला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की सप्त्याच्या दरम्यान सप्ताह चालू असताना कीर्तना वेळेस काही मंत्री आल्यानंतर आता आपण त्याचं स्वागत वगैरे करतो ना त्यावेळेस महाराजांनी कधी आवाहन केलं का एखाद्या मंत्र्याला का म्हणजे अशी तिकडे आम्ही नव्हतो इकडे जेवण अच्छा अच्छा ऐका ना 1 मिनटं फक्त एक प्रश्न शेवटचा इकडे जाऊ भाऊ इकडे बसतो माझा एक विषय आहे. सप्ताह चालत असताना 8 ते 10 दिवस मी तर ऐकलं रितेश देशमुख येऊन गेले रितेश नाही द्यायला बरं रितेश नाही आला किंवा जे मंत्री वगैरे तर आले असतील ना मंत्री आल्यानंतर आता इथं मेन तिथं स्वागत करणार किंवा मेन स्टेजचं कोण होतं माऊली महाराज होते का शिवनीकर महाराज होते महाराज स्टेजवर नव्हतेच मग कोण होतं स्वागत करायला किंवा त्यांचं गुणगान गायला मंत्र्यांचं मंत्र्याचं गुणगान फक्त छोटे मुलांनाच गायलं दुसरं बरोबर. कोणा- येत बी नाही कोणाला बरं मग त्यांना आता सप्त्यासाठी सढळ हाताने मदत करा असं कधी काही ते बोलले का म्हणले ना कराडाप्पा आपा तुमचं घराणं असं आहे की फक्त आम्हाला एक पाहिजे की लोकांना आता पोळी बरं खायला दूध नाही मग कराडाप्पानी काय म्हणले 200 व्यक्ती येते त्यांनी काय म्हणले दूधच नाही तो पसायत माझ्याकडे म्हणले 2 टँकर उभा करतो आणि 11 लाख दिले आणि 11 लाख रुपये दिले त्यांनी बापरे बाप हा ती थोडी टक्कल आहे कराड मारतेस ना मग पोस्ट माणूस आहे, लय भारी आहे माणूस ती नाही, एक नेते पण आहे ना संभाजीनगरचे कराड ते वेगळे का ते कराड वेगळे आहेत. भागवत कराड आहेत हे रमेश आप्पा कराड आहेत बरं बरं चालू आमदार MIT आहेत ना तुमच्या याला हो, माहिती आहे. त्यांचे प्रशासक आहेत आणि त्याच्यानंतर अजून कोणत्या मंत्र्यांना आवाहन केलं त्यांनी दिलीपराव साहेबाला बोलले दिलीपराव काय बोलले त्यांना आता सप्त्यामध्ये मी आल्यानंतर काय नव्हतो त्या दिलीपराव साहेब आलता वा मग त्यांचं अजून दुसरं कोणी मी फक्त कराडा आलता होतो हा दिलीपराव साहेब आलता, मी नव्हतो. ज्यावेळेस सप्त्याची सांगता झाली किंवा अगोदर माऊलींनी दररोज लोकांना काही आवाहन केलं का देणगी द्या वगैरे आता आव्हानाचं कसं आहे सांगू आता मला नाही, सप्त्यासाठी देणगी द्या किंवा असं करा 5-5 आणि 15-15 आणि 50-50 लाख दिले का लोकांनी
आता आम्हीच सांगावाच काय नाही. आता ह्या प्रश्नातून तुम्हाला कळलंच की आव्हान केल्याशिवायच त्यांनी पैसे कसं काय दुधाचं टँकर द्या, अजून थोडं कमी पडलंय, भंडाऱ्या माळाचं घरानं गायचे, भंडाऱ्या माळाचं घरानं चला तुकोबाला पैसे द्यायचे, त्याच्या आल्यावर म्हणायची नेते मंडळी ह्या लावायचे 5 लाख दे 10 लाख दे, खूप धिंगाणा झालाय, काहीच विषय नाही. 3 लाख. पादुकाचा विषय काय बोलले ते लोकांना अगोदर पादुकांचं काय सांगितलं? ती बरोबर आहे, कारण पादुका ही फक्त नाही येणाऱ्या म्हणले होते, पण त्यांच्या तुकाराम महाराजच्या पादुका फक्त 3 वेळेस मंदिर सोडून बाहेर जातात. पादुकाचं मंदिर फक्त 2 भंडाऱ्या माळावर आहे. सुरुवातीला ते काय बोलले होते? 3 दिवस जातात. माऊलीच्या पादुका 2 दिवस, एक पांडुरंगाला भेटायला आणि एक प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा नसा, फक्त ती बनवून घेतलेल्या पादुका राहतात. ती अच्छा. कोणत्या पादुका आल्या ही लोकांचं वितंड बोल नाही की डुप्लिकेट पादुका ह्याचं काहीच धरायचं नाही. तुम्ही पैशाचं बघा की देवाच्या पादुका नाव ठेवून जरी आल्या तिथून तर ती परमेश्वर तीच आहे की. दगडाला मानलेलं अरे असं कसं श्रद्धा ठेवायची फक्त आपण, काय तीच आणा म्हणून का मान्य आम्हाला त्याच्यात बी नाही आवडत. विषय तो नाही, तुमचं मताशी मी अगदी सहमत आहे, पण लोकांच्या भावना असतात बरोबर आहे की नाही? लोकांच्या भावना तिने बरं हेलिकॉप्टरची कल्पना, हेलिकॉप्टर मध्ये काय काय होतं काय नेमकं? नाही, तिथल्या बिचाराला नागो केलं, 15 लाख घालून हेलिकॉप्टर आणलं, एक फ्लॅटवाला माणूस का कुणी पैसे दिले नाही तर एकाच बिचाऱ्यानं ह्यांना दिलं. कोण? कोण मोहिते म्हणून आहे, मराठा समाजचा आहे, खाली लातूर खाली. अच्छा. मग त्याने शिरीश्वर पैसे जमीन आहे, त्यांनी प्लॉटिंग पाडली होती. ती बी बिचारा धार्मिक आहे, वारकरी घरातला आहे. जाऊ द्या अहो त्या माऊलीकडे बघून पैसे दिले, 2 माऊलीनं असलं केलं. बेतुपान बिगर खूप वाईट आहे गावे, बिगर इसनीचे जनावर सोडले. खूप वाईट आहे नाही? नाही, कधी आठवण न करायचो काय, कारण विश्वास सोडून गेला महाराजावरचा लोकांचा. नाही, काही लोक चांगले पण आहे, आपण असं नाही म्हणू. चांगले आहेत, पण इथं भरपूर अपयोग झाला. भावनेची असं केल्याने काही वारकरी संप्रदाय थोडा होणार आहे यांच्या केल्यामुळे. बंद होत खूप मोठी परंपरा आहे. हो का, 2 फरक आहेत साहेब ह्याच्यात. वारकरी संप्रदाय आणि हिंदू वारकरी संप्रदाय वेगळा, आणि ह्यांचं जे डुप्लिकेट राजकारण चालू आहे आता आता RSSचं आता ठीक आहे, मे RSSचं असं लागत नसन, त्यात ह्यानं किशोर महाराजांना तिथं भोंग्यावर चालू केलं. हे RSSचे सगळे माणसं RSSचे फलानं, ही हिंदू, ही गाई कापायची. अरे गाई कोण संत गाई कापतात का? बरोबर. अहो चोकामार, पुन्हा ताजुद्दीन बाबा मुसलमानचे संत होऊन गेले, मराठ्याचे होऊन गेले, कोळ्याचे माळ्याचे सगळ्याचे संत होऊन गेले. ही सगळ्याचा मिळून वारकरी असतो. इथं धर्माचा प्रसार कसा करायचा? फक्त वाईटाला इथं बोध मिळतंय. इथं कोण सांगणार नाही तुम्हाला हातात काठी घेऊन तू असं वाघ म्हणून. ह्यानी इथं काठ्या घेऊन चालू केलं हे करायला की हिंदू धर्माचा प्रसार आहे. अशाने हिंदू धर्माचा प्रचार होत आहे का? आणि ही लोकांची चोका मेळा जे होता, पुन्हा ते मुसलमानाचं कोणतं होतं संत हो पहिला कबीरदास. अहो ह्यानी मग ह्यांना काय करायचं? ह्यांना मापायचं नाही खायच्यात. अहो ही वारकऱ्याचा खेळ होता. ह्यानी मध्ये राजकारण आणलं, लय खेळ केलाय. आता विषयच काढायचं नाही तसला. बस झालं, थँक्यू, धन्यवाद. खूप आभार आहे तुमचा, तुम्ही वेळ दिला. चला, धन्यवाद. आमची अपेक्षा आहे की तुम्ही हे प्रकरण बुडाशी जाल आणि हे दोषीला शिक्षा द्याल. ठीक आहे, त्याच्याकरता तर आपला प्रयत्न चालू आहे. ठीक कोणी आहे, असो मग. ठीक आहे, धन्यवाद.